उजनी धरणात सुमारे 1.96 लाख क्युसेक्स इतका आवक प्रवाह सुरू असून धरणातून विसर्ग शून्य आहे। पुणे परिसरातील मुसळधार पाऊस, खडकवासला परिसरातील विसर्ग आणि दौंड मार्गे भीमा नदीतून येणारा प्रवाह यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे। विशेष करून पुणे शहर, दौंड आणि उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। राज्यात पावसाचा जोर कायम असून पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तांडव सुरूच आहे। खडकवासला धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे। त्याचबरोबर पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा, भीमा नदी मार्गे आणि दौंडच्या दिशेने येणारा प्रचंड पाण्याचा प्रवाह आता उजनी धरणाकडे वेगाने सरकत आहे। त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। उपलब्ध अधिकृत धरण व्यवस्थापनाच्या माहितीनुसार आज पहाटेपर्यंत उजनी धरणात जवळपास 1,96,000 क्युसेक्स पेक्षा अधिक आवक सुरू आहे। विशेष म्हणजे सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही, म्हणजेच येणारे सर्व पाणी धरणात साठवले जात असून उपयुक्त साठ्यात वेगाने वाढ होत आहे। दुसरीकडे पुणे शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे मुठा नदीतील प्रवाह वाढताना दिसत असून हा प्रवाह पुढे भीमा नदीत मिसळत उजनी धरणाकडे येत आहे। दौंड परिसरातून देखील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळत असल्याने उजनी धरणाच्या आवकेत सातत्याने वाढ होत आहे। हवामान विभागाने पुणे आणि घाटमाथा परिसरात पुढील काही तासात पाणी वाढण्याची आणखीन शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे येणारे पुढील काही तास उजनी धरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। याच पार्श्वभूमीवर सिंचन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास उजनी धरणातील उपयुक्त साठ्यात आणखीन मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भविष्यात आवक आणखीन वाढल्यास आवश्यकतेनुसार धरणातून नियंत्रित विसर्गाबाबत निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। एकंदरीत पुण्यातील मुसळधार पाऊस आता उजनी धरणासाठी वरदान ठरताना दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण वेगाने भरू लागले असून येत्या 24 ते 48 तासात उजनी धरणाच्या पाणी साठ्यात आणखीन लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। उजनी धरणाच्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।